नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मागच्या एका होळीच्या ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये आय थिंक मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी मागची खूप ब्लॉग पेंडिंग पडलेले आहेत, तर ती मी होळीच्या ब्लॉगनंतर अपलोड करणार आहे. तर त्यातलाच हा एक ब्लॉग आहे जो की मी फेब्रुवारी महिन्यामध्ये शूट केलेला होता, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ना मला तो अपलोड करता आलेला नव्हता. आणि आत्तासुद्धा यात माझ्या काही ज्या क्लिप्स मी शूट केलेल्या होत्या त्या नाही आहेत. सो मी आत्ता जो जसा आहे तसा ब्लॉग अपलोड करते, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही बघू शकताय माझ्या फ्रीजची काय हालत झालेली आहे. आणि इथे म्हणजे नाशिकमध्ये थंडी जरा जास्त असते आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी थंडावा होता आणि माझं फ्रीज नेहमीच लोवर सेटिंग केलेलं असतं, तरीसुद्धा हे फ्रीजरच्या मध्ये खूप सारा बर्फ जमा होऊन जातो. आणि फ्रीजमध्ये आपल्या अशा काही गोष्टी असतात की त्या संपल्याशिवाय आपण फ्रीज बंदसुद्धा करू शकत नाही. तर मग तसंच काही माझं झालेलं होतं आणि भाजीपाला वगैरे मी आता फ्रीज क्लिनिंग करायचं होतं म्हणून सगळा संपवलेला होता. आणि म्हणून आज मग मी रात्रीपासून ना फ्रीज बंद करून ठेवलेला. तरीसुद्धा सकाळी उठून जो तुम्ही पहिली क्लिप पाहिली तो माझा रात्री बंद करतानाचा शूट होता आणि त्याच्यानंतरची जी क्लिप होती ती मी सकाळी दाखवली होती, पण तरीसुद्धा त्यातला काहीच बर्फ मेल्ट झालेला नव्हता, अगदी जसंच्या तसा होता. तर रात्रीपासून फ्रीज बंद करून ठेवला होता मी. सकाळी बघितला थोडाफार उगाच थोडंसं मेल्ट झालेलं होतं. आणि मागचा जो ट्रे असतो पाण्याचा, तर तो पाण्याचा ट्रे भरलेला होता, तो एक वेळा फेकून झाला होता सकाळीच. त्याच्यानंतर मी माझी घरातली रेग्युलर कामं करायला सुरुवात केली. सोफा वगैरे आवरून झाला, घर झाडू वगैरे मारून झाला, त्याच्यानंतर कपडे धुवून वाळत घातले आणि आत्ता मी लागलेले आहेत स्वयंपाकाला. तर फ्रीज बंदच आहे आत्तासुद्धा. आणि फ्रीजमधला मी सगळा सामान काढलेला नव्हता, कारण अजून जेव्हा पूर्ण बर्फ मेल्ट होईल त्यातला तेव्हाच मग मी ते सगळं सामान काढून पूर्ण त्याची क्लिनिंग करून घेणार होते. आणि भाजीपाला पूर्ण संपला होता, त्याच्यामुळे आज भाज्यांमध्ये असं थोडीशी फ्लावर उरलेली होती, थोडंसं वाटाणे होते, तर बटाटा वाटाणा आणि फ्लावरची अशी भाजी बनवली होती मी थोडीच. आणि आत्ता एकही भाजी माझ्याकडे शिल्लक नाही आहे, तर शेवटचं जे काही होतं ते सकाळी आता मी हे असं एकत्र करून बनवून घेतली भाजी. आणि आत्ता दुपारच्या टायमाला सुद्धा तुम्ही बघू शकताय फ्रीजमधला बर्फ अजूनही हललेला नाही आहे आणि तो पॅकच बसलेला आहे. तर ही सायसुद्धा मी काढून ठेवलेली रात्री, आणि आता ती फुलली आहे, तर त्याचं मला तूपसुद्धा बनवून घ्यायचं आहे. तर हा फ्रीज जो आहे ना तो मी असा पुढे सरकवून ठेवलेला आहे, तिरपा करून घेतला आहे, कारण की हा मागचा ट्रे जो आहे ना, जसा जसा बर्फ वितळतोय तर तसं तसं त्यात पाणी जमा होतं आणि तो ट्रे मला फेकावा लागतोय. तर दुपारपर्यंत 2-3 ट्रे फेकून झालेले होते पाण्याचे. त्याच्यानंतर संध्याकाळी मी तूप बनवायला घेतलं आणि भाज्या नसल्या कारणामुळे हे आल्यानंतर मग मी भाज्यासुद्धा घ्यायला गेले बाजारात. तर आमच्या घराजवळचा छान असा बाजार आहे आणि मस्त शेतकरी वगैरे असतात तिथे, छान फ्रेश भाज्या मिळतात. आणि म्हणजे भाव वगैरे पण काही एवढे नसतात तिथे. आणि भाजी मेन म्हणजे जर प्रत्येक भाजी मिळून जाते आपल्याला आणि फ्रेशसुद्धा मिळतात. घरी आल्याच्या नंतर हे काम असतं पोरींचं, जे भाजीपाला आणलेला असतो ते निवडून ठेवतात त्या. आणि मग नंतर म्हणजे अर्ध काम आपलं हलकं करून टाकतात. तरी ह्याच्या एकत्र आलेल्या भाज्या असतात ना, ते शेतकरी असल्यामुळे इथं पॉलिथिन वगैरे इथं काहीच मिळत नाही, आपण घरून पिशवी घेऊन जायची आणि त्याच्यामध्ये सगळा भाजीपाला एकत्र करून आणायचा. तर घरी आल्याच्या नंतर मला स्वयंपाकाची गडबड असते, कारण मी नेहमी संध्याकाळी बाजाराला जात असते म्हणून. तर पोरी हे कामं करतात आणि मी स्वयंपाक करते, हे आमचं नेहमीच आहे. आणि माझे सासू सासरे असतात तेव्हा आई पप्पा हे काम करतात आणि मी स्वयंपाक करते, असं असतं. तर आज ताजे भरताचे वांगे आणले होते म्हणून हे म्हटले भरीतच बनव. मग भरीत बनवायला घेतलं, वांगी भाजायला ठेवलेली आहेत. आणि वांगी भाजता भाजता अजून असं थोडंफार आपलं असतंच ना, मुलींना मदत करणं, त्या जे काम करतात त्याच्यामध्ये, किंवा त्यांना गाईड करणं, असं हे ते चालूच होतं माझं. आणि स्वयंपाक करणं सुद्धा चालू होतं. आणि मनस्वीचं असं मस्ती करता करता काम करणं सुरू असतं आणि बडबड तर सुरूच असते. आणि हे बघा, आम्ही बाजारात गेल्याच्या नंतर त्यांनी काय कार्यक्रम करून ठेवला होता, हे सगळ्या उशा घेऊन सोफ्याला असं करून ठेवलं होतं. आणि त्याच्यामध्ये ती त्या जिरूसोबत झोपली होती. आणि मला एक सवय आहे की म्हणजे गाणे लावल्याशिवाय कामं पटापट होतच नाही, नाहीतर मग डोक्यात काहीतरी विचार येत राहतात. म्हणून मग मी टी व्हीवरती गाणं लावून देते. तुम्ही सकाळी सोफा हॉल आवरताना पण बघितलं असेल का, मी गाणे लावले होते आणि मग माझे कामं सुरू होते. तर माझं नेहमीचं आहे, सकाळपासून माझे गाणे सुरू असतात टी व्हीवरती. सकाळी देवाचे वगैरे असतात किंवा मग संध्याकाळी देवाचे असतात. आणि दिवसभर मग असे मूवीजचे जे जसा मूड असेल तसं मग मी सॉंग्स लावत असते.
तर संध्याकाळ झालेली आहे तरी फ्रीजमधला बर्फ अजून जसाच तसा आहे, फक्त थोडासा असा लूज झालेला आहे तो, म्हणजे थोड्या वेळात तो निघू शकतो. तर फ्रीज कालच्या रात्रीचं बंद केलेलं, आजच्या संध्याकाळपर्यंत सुद्धा बर्फ त्याचा मेल्ट झालेला नाही आहे. आणि इकडे मी आता भरीत बनवून घेते, वांगे भाजून झाले आणि ठेचून घेते. तर सगळं झाल्याच्यानंतर मनस्वीने मस्त असं झाडूसुद्धा मारून घेतला आणि भरून घेते. तर तिचं कचरा भरतानाचं स्ट्रगल पहा तुम्ही, ती कसं भरते. तर मला सुद्धा हसू येत होतं, म्हणून मी पटकन मोबाईल घेऊन ते शूट केलं. आणि तिला करायचं असतं, तिला मी म्हटलं दे मी करते, तरी नाही, तिला ते करायचंच असतं. तर हे सगळं आवरल्याच्या नंतर मस्त असं जेवण केलं, छान भरीत पुरी आणि सलाड, कोशिंबीर, मिरची तळलेली होती. तर मस्त असं भरीत झालं होतं ताज्या ताज्या वांग्यांचं, आणि वांगे खूप छान भेटले होते, अगदी आमच्या गावाकडे मिळतात तसेच. तर तुम्ही बघू शकता जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी हे फ्रीज आता पूर्ण रिकामं केलं आहे. आणि इतकं घाण झालेलं होतं आणि मला पूर्ण डीप क्लिनिंग करून घ्यायची होती, म्हणून मी त्याला या आठवड्यामध्ये क्लिनिंगच केलेली नव्हती. आणि ही सगळी धूळ जमा झाली होती, ही घासण्याशिवाय निघणार नव्हती. तर मी काय केलं, आपलं जे भांडी धुवायचं जे लिक्विड असतं ते लिक्विड घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर मिक्स केलं आणि त्या मिक्सचरने फ्रीज पूर्ण घासणीने डायरेक्ट घासून काढला, कारण चिकट तेवढं झालेलं होतं. तर पूर्ण ते घासणीने घासून काढलं, 2 वेळा कपड्याने पुसून वगैरे स्वच्छ असा फ्रीज करून घेतला आणि त्याला परत रात्रभर बंदच ठेवला. त्याच्यानंतर हे जे मी सगळं फ्रीजचे जे पार्ट्स काढून घेतलेले होते, हे काचेचे होते, हे पुसूनसुद्धा तसेच होतात, म्हणून मग मी सगळे काढून डायरेक्ट धुवून घेतले सगळ्यांना. आणि धुतल्याशिवाय क्लीन होत नाहीत, जसे धुवून क्लीन होतात तसे पुसून होत नाहीत, म्हणून मग मी सगळं काढून त्याला एकदम पूर्णच फ्रीज एकदम डीप क्लीन करून घेतलं आणि असं गॅलरीमध्ये एका कपड्यावरती सगळं अंथरून ठेवलं, कारण माझे बाकीचे सगळे कामं आवरले होते, म्हणून माझा गॅलरीत असं खाली पसरून ठेवलं. आणि या पालेभाज्या माझ्या निवडायच्या राहिल्या होत्या, तर त्या आता दुसऱ्या दिवशी मी निवडणार आहे नेहमीसारखंच. तर मी ते पाण्यामध्ये त्याचे बुडं बुडवून ठेवले, कारण की भाज्या फ्रेश राहतात. आणि हे बघा तुम्ही, माझ्या फ्रीजमध्ये किती सामान होता, तर हा सगळा सामान मी काढून ठेवला आहे. आणि हा भाजीपाला ताजाच होता, तर तो सुद्धा असा रात्रभर मोकळाच ठेवला आणि ताजा असल्यामुळे तो खराबसुद्धा होत नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी भाजीपाला बघू शकता तुम्ही, फ्रेशच्या फ्रेश भाज्या आहेत, पाण्यात बुडवून ठेवलं आहे म्हणून. आणि हे सगळे मी जे पार्ट्स धुतलेले होते फ्रीजचे ते सुद्धा सुकलेले आहेत. आणि आता दुसऱ्या दिवशी सुद्धा मी सकाळचे सगळे कामं आवरून घेतले आणि मग नंतर फ्रीज लावायला घेतला आहे. तर फ्रीज जेव्हा आम्ही क्लीन केला ना, तर तेव्हा त्याच्यातले सगळे जे बर्फाचे असे मोठेचे मोठे तुकडे निघाले होते आणि बेसिनमध्ये सगळं बेसिन भरून गेलं होतं, एवढे तुकडे काढले होते आम्ही फ्रीजमधून. ते इझिली निघत होते, म्हणजे जेव्हा आपण बंद करून ठेवले ते इझिली निघत होते. आणि सगळं मी बेसिनमध्ये काढून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग फ्रीजला पूर्ण घासून घेतला, पुसून घेतला आणि रात्रभर तसाच राहू दिला, बंदच राहू दिला. आणि मग दुसऱ्या दिवशी करायला घेतलं. तर आता भाजीपाला वगैरे पण सेट करून झाला माझा फ्रीजमध्ये. तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या काही क्लिप्स मी व्हिडिओमध्ये टाकू शकले नाही, तर त्यातलीच ती पण एक क्लिप होती. मी भाजीपाला पण सॅग्रिगेट करून छान ठेवलेला होता मस्त. आणि खूप छान आता नीटनेटकं वाटत होतं फ्रीज. तर बाकीचा भाजीपाला पण भरायचा, म्हणजे कांदे, बटाटे, लसूण हे भरायचं. एक काम करायला गेलो का आपलं दुसरं काम त्यातलं निघतंच. तर मग आता कांदे, बटाटे ठेवायचे म्हटलं म्हणजे आपण असेच तर काही टाकून देणार नाही, म्हणून मग मी या जाळ्या पण पूर्ण ज्या कांदे लसूणच्या जाळ्या आहेत त्या पूर्ण काढून घेतल्या. आधीचे कांदे वगैरे व्यवस्थित निवडून घेतले आणि मग सगळं सेट करून घेतलं, कांदे, लसूण आणि बटाटे वगैरे. तर पूर्ण दिवस कसा निघून जातो आपल्याला कळत नाही. तर कोणी म्हणजे असं म्हणतात की बुवा हे घरीच राहते, हिला काय कामं असतात. तर हाऊसवाईफचं असं असतं का, एकदाच एक काम काढायला घेतलं का दिवसभर काही ना काही सुरू असतं, पण ते काम कोणाच्या लक्षात येत नाही. पण भरपूर कामं असतात घरात सुद्धा, सकाळपासून तर रात्रीपर्यंत अगदी. आणि एक काम करत असताना पुढच्या कामाचं नियोजन आपल्या डोक्यात नेहमीच सुरू असतं. तर हे सगळं झाल्याच्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि मग दुपारी मग मी निवडत बसले ह्या पालेभाज्या, कारण या पालेभाज्यांना खूप वेळ लागतो निवडायला. तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट